बऱ्याच गायन करणाऱ्या लोकांचा हा प्रॉब्लेम आहे की सर आवाज बसला जातो, तर यासाठी काही आयुर्वेदिक उपचार आहेत का? तर हा उपचार मी दुसऱ्या चॅनलवरती सांगितला आहे बरं का. तरीही या चॅनलवरती उपचार माझ्याकडे अनेक आहेत, लक्षात ठेवा. त्यापैकी तो करा किंवा हा करा, हा दोन्हीही सरस उपचार आहेत. आणि पहिली महत्त्वाची गोष्ट याच्यासाठी पथ्य, की तुम्ही पथ्य पाळणं फार महत्त्वाचं आहे. एक म्हणजे गायन करताना या पदार्थाचं सेवन करायचं. फक्त गायन करताना हा पदार्थ तोंडात धरा, तुमचा कोकिळेसारखा आवाज निघालाच पाहिजे. आणि प्रॉब्लेम हा कशामुळे येतो तर आतमध्ये व्होकल यंत्र आहे, आपल्या व्होकल सॅक्स म्हणतात त्याला, लॅरिंग्स असं म्हणतात. आणि हा जर आवाज आपला नेहमी बसत असेल, नेहमी जर आपणाला गायन करत असताना जर हा प्रॉब्लेम येत असेल, अति गायनाने आवाज बसतो, हे साप चुकीची समजूत आहे. हां, गायन चुकीचं करत असाल तुम्ही तर मग आवाज निश्चित बसणार. गायनच असं झालं पाहिजे, लक्षात ठेवा, की ते अंतकरणातून हृदयातून आलं पाहिजे, पोटामधून नको, हृदयातून आलं पाहिजे. ज्या वेळेला पोटावर ताण देऊन तुम्ही गायन कराल त्यावेळेला तुम्हाला तो त्रास होतो. हृदयातून म्हणजे असं म्हणजे तुम्हाला मी सांगतो, साधं सोपं सांगतो, तसं गायन येण्यासाठी तुम्ही काय करणं आवश्यक आहे तर श्वास घ्यायचा आतमध्ये, तसंच गायन आलं पाहिजे. मी सांगतोय तशा पद्धतीनं श्वास आतमध्ये घ्यायचा आणि हे बा करून दाखवतो, आणि आतमधून ओंकार नाकाच्या साह्याने सोडायचा, मात्र तो पोटातून नको आहे, छातीतून लंग्समधून आला पाहिजे. हे बा करून दाखवतो मी तुम्हाला. नाकातून आला पाहिजे, तो श्वास तोंडातून बाहेर पडता कामा नये. म्हणजे लक्षात आली असेल ही गोष्ट. तर हे लक्षात आलं असेल. जर हे करायचं नसेल तर तुम्हाला एक पदार्थ मी सांगतो. हा पदार्थ फक्त गायन करताना तुम्ही ज्या वेळेला तुमचं गायन सुरू होईल त्यावेळेला फक्त हा पदार्थ 2-3 थेंब या पदार्थाचे चाटायचे. तर पदार्थ हा बनवावा लागतो, एकदाच बनवून घ्यायचा. हा पदार्थ कोणता पदार्थ आहे तो पुन्हा सांगतो, लक्ष द्या. असे अतिशय मौल्यवान व्हिडिओ माझ्या चॅनलवरती असतात. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आवर्जून करत जा, की जेणेकरून तुम्हाला पुढची व्हिडिओ ताबडतोब मिळून जाते. तर पदार्थ तयार करताना काय करायचं आहे ते पहा. 5 काळी मिरी घ्यायची, लक्षात ठेवायची. सुंठ, त्या काळी मिरी लहान बारीक अशी पुडकी जी करायची काळ्या मिरीची. त्यानंतर त्याच्यामध्ये ह्याची वाळलेलं आलं, अद्रक नसेल तर सुंठ पावडर. वाळलेलं आलं म्हणजे सुंठच असते, लक्षात ठेवा. सुंठ पावडर 1 चमचा सुंठ पावडर, ह्या 5 काळी मिरी आणि ज्येष्ठ मधाची पावडर मिळते. ही ज्येष्ठ मधाची पावडर 1 चमचा. हे साधारण 4 चमचे मधामध्ये एकत्रित करायचे. 4 चमचे मध, लक्षात ठेवा मी काय म्हटलं. 4 चमचे मध, 1 चमचा सुंठ पावडर, 1 चमचा मी ज्येष्ठ मधाची पावडर सांगितली, आणि 5 काळी मिरी सांगितली. ही बारीक राळ करून त्या 4 चमचे मधामध्ये एकत्रित चांगली खडून ठेवायची. आणि असं याच्यामध्ये अशा डबीमध्ये, जुन्या डबीमध्ये, लक्षात आलं का तुमच्या? बाबा ही डबे मी अगदी ह्या डब्या माझ्याकडे आहेत, म्हणजे मी रिकाम्या डब्या घेऊन येतो. त्यानं आलं का तुमच्या? आणि ह्याच्यामध्ये भरून ते औषध देत असतो कुठलंही, अगदी फ्रीली मोफत असतं. तर अशा डबीमध्ये भरून ठेवायचं. आणि गायन करताना फक्त त्यातलं थोडंसं असं थोडंसं हाताने काढायचं आणि जिभेवरती हे करायचं. येतं लक्षात. त्यामध्ये आणखीन एक पदार्थ, अतिशय महत्त्वाचा पदार्थ राहिला. तो पदार्थ फक्त 10 ग्रॅम, तो पदार्थ त्याच्यामध्ये बारीक करू ना, खडी साखर सांगितली. हा 10 ग्रॅम खडी साखरची पावडर
हे सगळं एकत्रित करायचं. पेशंट तो डायबिटीस असू द्या कसलाही असू द्या त्याला काहीही परिणाम होत नाही. हा व्होकल सॅक्ससाठी काय कसलंही इन्फेक्शन तुमचं असू दे. पथ्य मात्र पुढं मी सांगतो ते पथ्य आवश्यक आहे, लक्षात ठेवा. कसलाही तुमचा असू द्या, अगदी तुम्ही समोर खोकणारा माणूस जरी बसला तरी सुद्धा तुमच्या घशाला काही होणार नाही इतकं. म्हणजे कारण याच्यामध्ये मी एक पदार्थ सांगितला ज्येष्ठ मध, ध्यानात आलं का तुमच्या? हा ज्येष्ठ मध सगळेच अँटीबॅक्टेरियल आहे, अँटीव्हायरस आहे, आलं का लक्षात? कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन आतमध्ये अगदी शेजारी बसलेल्या माणसाचं सुद्धा तो होऊ देत नाही. आणि आवाज इतका सुंदर होतो, तुम्हाला हे तोंडात ठेवून तासातासाने खावा. पुन्हा थोडंसं वाटलं तुम्हाला की पुन्हा त्यांनी आवाज बसतच नाही तुमचा. किती दिवसभर गायन करा. जे दिंडीतले लोक आहेत ज्यांना 10-12 तास गायन करावं लागतं किंवा कीर्तनात गायन करणारे जे लोक आहेत त्यांनी ही डबी आपल्या खिशात असणं आवश्यक आहे. एकदाच करून ठेवायचं आणि संपलं की पुन्हा करायचं. साधे सोपे कुठली गोळी खायची काही करायची आवश्यकता नाही आहे. साधा सोपा हा मी तुम्हाला विलास सांगितला. आता पथ्य अतिशय महत्त्वाचं पथ्य सांगतो मी. एक, उन्हाळा असो पावसाळा असो काही असो, थंड पाणी अजिबात प्यायचं नाही. किंबहुना कोणताही थंड पदार्थ खायचा नाही किंवा फ्रीजमधलं खायचं नाही. ते पहिलं पथ्य झालं. दुसरं पथ्य, स्पायसी फूड म्हणजे तळलेले पदार्थ आणि तेलकट पदार्थ अजिबात खायचे नाही. काय होतं हे मी तुम्हाला सांगतो. घसा बसण्याचं कारण सांगतो. हा तेलकट पदार्थ तुम्ही म्हणाल सर वारीमध्ये आम्हाला सगळं तेलकटच असतं. सांगतो ना तुम्हाला काय करायचं. तुम्हाला वाढलेली जी भाजी आहे त्याच्यावरचा जो तेलाचा तरंग आहे तो बाजूला होता, लक्षात आलं किंवा त्याच पात्रावरती होता आणि उरलेलं तुम्ही प्राशन तुम्हाला त्या तेलाचा म्हणजे तेल तुमच्या शरीरात जाणारच नाही. आणि तेल शरीरात गेल्यामुळं काय होतं ते सांगतो तुम्हाला. स्टमकमध्ये गेल्यानंतर स्टमकमध्ये ते तेल काय पचवलं जात नाही, त्याच्यापासून ॲसिडिटी निर्माण होते आणि ते ॲसिड पित्ताच्या स्वरूपामध्ये वरती घशात ज्या वेळेला आपण गातोय त्यावेळेला ते घशामध्ये येतं. तशाच पद्धतीच्या ढेकरा येतात, तशाच पद्धतीच्या गुळण्या येतात. ते जास्त तेलकट खाल्ल्यामुळं काय परिणाम होतो तो मी सांगितला. तर हे तुम्ही केलं तर तेल जरी तुमच्या खाण्यात आलं तरीही तुमचा घसा बसणार नाही. फक्त एवढे पदार्थ तुम्ही व्यवस्थितरित्या एकत्रित करून गायनाच्या वेळेला जर तुम्ही ही डबी 2-3 वेळा फक्त थोडंसं तर काढायचं आहे त्यातलं आणि जिभेवर फक्त ठेवायचं आणि पूर्णपणे तोंडामध्ये. कारण लॅरिक्स जे आत आहे ते नेहमी ओलसर राहिलं पाहिजे तर तुमचा आवाज निघतो. त्याचं जर डिहायड्रेशन झालं म्हणजे ते जर कोरडा पडलं लक्षात ठेवा तर तुमचा आवाज निघू शकत नाही. सर्व सायन्स शिकवणारा माणूस आहे मी, लक्षात ठेवा. वारकरी संप्रदायाचं जरी असलो तरी हे सर्व मी 11वी-12वीला शिकवतोय सायन्स. घशाचा प्रॉब्लेम कुठलाही कितीही असू दे तुम्हाला सहज यातून मुक्तता मिळू शकते. ओके. बऱ्याच वारकऱ्यांनी फोन करून महाराज घसा, आता माझं वय 65 आहे लक्षात ठेवा, म्हणजे पूर्ण होईल आता, तरीसुद्धा मी या वयामध्ये सुद्धा उत्कृष्ट गायन करू शकतो असं मला वाटतं. घसा माझा फुटत नाही. त्याला केवळ आणि केवळ कारण जसं आता वय वाढत जाईल तसं व्होकल सॅकची पॉवर कमी होत जाते, त्यामुळे व्हायब्रेशन कमी येतात. परंतु व्हायब्रेशन जरी कमी आले तर कोमलता तुमच्या आवाजामध्ये यांनी कोमलताही वाढत जाईल. झालेली सेवा तुमच्या सर्व वारकरी जनांच्या संतांच्या चरणी अर्पण करून सेवेला मी पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. वाटलं तर सबस्क्राईब करा, नाहीतर नाही केलं तरी चालतं.